काल बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, ज्या अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालंय। आज अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे। अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानात ठेवण्यात येईल। सकाळी 9 वाजेपर्यंत काटेवाडीत हे पार्थिव ठेवलं जाईल। त्यानंतर हे पार्थिव गदिमा सभागृहापर्यंत नेण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजेपासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल। तिथून विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल। सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। यावेळी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, अजित पवारांचं पार्थिव साधारण किती वेळात या रुग्णालयातून बाहेर काढले जाईल आणि काटेवाडीतील आपल्या निवासस्थानी नेलं जाईल? अगदी बरोबर आहे। आपण बघतो की सध्या आपण विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अजित पवार यांचं जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी जे आहे शासकीय इतमामामध्ये हा अंतिम संस्कार होणार असल्यामुळे आपण बघतो की किती मोठी तयारी जी आहे ती या विद्याप्रतिष्ठान इथे करण्यात आलेली आहे आणि जवळपास शेकडोच्या संख्येने इथं पोलीस तैनात करण्यात आलेले आहे, कारण अनेक मोठे मान्यवर जे आहेत ते येणार आहेत। त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा अजित पवार यांच्या अंत्यदर्शनाला येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित असतील आणि अनेक म्हणजे फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण जे आहेत मान्यवर मोठमोठे आमदार खासदार त्याच्या या ठिकाणी जे आहेत ते पवार यांना शेवटची मानवंदना द्यायला, त्यांना शेवटचा निरोप द्यायला जे आहेत उपस्थित राहतील। आपल्याला माहिती आहे की बारामती हा पवार कुटुंबियाचा बालेकिल्ला आहे आणि त्याचमुळे बारामतीकर असो किंवा एकूण पुणेकर असो मोठ्या संख्येने या ठिकाणी अजित पवार आणि पवार कुटुंबियांना मानणारे कार्यकर्ते जे आहेत ते जड अंतःकरणाने याच ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे इथे सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली की काल रात्री सुद्धा अंकिता अगदी शेवटपर्यंत म्हणजे रात्री जवळपास 10 वाजेपर्यंत जे आहे अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि मोठ्या संख्येनं बारामतीकर असो किंवा राज्यातले इतर पवार कुटुंबियांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे अजित पवार समर्थक जे आहेत त्यांनी जड अंतःकरणाने आणि अश्रू गाळत जे अजित पवार यांचं पार्थिव ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले होते आणि त्यानंतर आपण बघतो की या ठिकाणी आता एक छोटासा स्टेज जो आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आणलं जाईल आणि त्यानंतर अजित पवारांवर शासकीय इतमामात या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील। या अंत्यसंस्कारावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित असतील। विविध राजकीय नेतेही यावेळी उपस्थित असतील। मात्र आज बारामतीकरांसाठी अतिशय काळा दिवस मानला जातोय, कारण ज्या बारामतीकरांचा पोशिंदा म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं, आज त्याच अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। काल अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि ज्या अपघातामध्ये अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं। पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी काल सकाळपासून ज्यावेळी ही घटना समोर आली त्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि त्यानंतर दिवसभर रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी दिसली। आजही या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती मोठी गर्दी दिसून येते। या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्की आपण बघू शकतो की कार्यकर्ते जे आहेत त्यांनी अजित पवार यांचा नेहमी एक दादा असण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे तो बघितला। मोठ्या दिलाचा, मिश्किल स्वभावाचा, सगळ्यांना सांभाळून घेणारा, सगळ्यांना ऐकून घेणारा असा जे आहेत नव्हे। अजित पवार यांना कधी त्यांनी एकेरी नावाने हाक मारली नाही, नेहमी अजित दादा असंच म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते की येणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येनं आहे आणि त्याचमुळे दादांना शेवटचं पण ज्या पद्धतीने म्हणजे दादांचं आपण बघतो की अचानकपणे त्यांनी जी एक्झिट घेतली, अचानकपणे दादा जे आहेत ते राज्याला कुठेतरी पोरकं करून निघून गेलेले आहेत आणि त्याचमुळे अचानक घेतलेली
एक्झिट ही सर्वाधिक चटका लावणारी असल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी दादांना अंतिम निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं जे आहेत ते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यापूर्वी मुंबई महाराष्ट्र पोलीस असो किंवा बारामती पोलीस असो त्यांच्याकडनं जी आहे ती एक तयारी करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे आहे ते प्रत्येकाला ज्यांना अजित पवार यांना जे आहे ते अंतिम निरोप द्यायचा आहे, प्रत्येकांना जे आहे ते अजित पवार यांचं शेवटचं दर्शन मिळावं यासाठी जे आहे ते व्यवस्था करण्यात येत आहे. आणि VIP लोक सुद्धा येणार असल्यामुळे जे आहे त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी एक योग्य व्यवस्था करण्याची तयारी जी आहे ती युद्धस्तरावरती सध्या चालू आहे. आपण बघतोय की अजित पवार यांनी म्हणजे सरकार कोणतंही असो, अजित पवार किंवा पवार कुटुंबियाचं जो आहे सत्तेमध्ये पण वाटा असायचा, विरोधकामध्ये पण वाटा असायचा. त्यामुळे सत्तेमध्ये असून सुद्धा त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही किंवा विरोधकामध्ये असून सुद्धा पवार कुटुंबियांना कधी महाराष्ट्राने दूरच केलं नाही. आणि अजित पवार गेल्या 30-35 वर्षापासून जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सक्रिय व्यक्तिमत्व, आणि फक्त सक्रिय हे फक्त बोलण्याच्या बाबतीत नव्हे तर दादा त्यांच्या कामाचा आवाका याबाबत सुद्धा अजित पवार जे आहे ते अगदी लोकप्रिय होते. सोशल मीडियावरती सुद्धा बघितलं की अजित पवार जे आहे त्यांच्या कामाचा धडाका ते किती लावायचे, ते वेळ किती पाळायचे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्व्यसनी होते अजित पवार. आणि अशामध्ये त्यांची अचानक त्यांनी ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बारामती मध्येच त्यांचा जो आहे तो त्यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे हा खरोखरच चटका लावणारा क्षण आहे सर्वांसाठी. आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या मूळ गावी जे आहे काठेवाडी त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे, जिथे त्यांचं अंतिम दर्शन करण्यात त्यांचे जे मूळचे गावकरी आहेत त्यांना अंतिम दर्शनासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर रुग्णालयानंतर जे आहे अजित पवार यांचं पार्थिव याच स्टेजवरती आणि तिथे याच स्टेजवरती जे आहे अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते 10 नंतर जे आहे ते आणण्यात येईल. आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं जे आहे त्यांना मानवंदना दिली जाईल. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांकडनं सुद्धा जे आहे अजित पवार यांना शासकीय इतमामामध्ये मानवंदना देऊनच जे आहे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येईल. मात्र एक अश्रूंचं सागर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्याचमुळे जे आहे फक्त बारामतीकरच नव्हे तर अजित पवार यांचे जवळचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक जे आहेत ते परदेशात असल्यामुळे जे आहेत ते सुद्धा आज सकाळपर्यंत जे आहे ते इथे बारामतीमध्ये पोहोचत आहे. आणि त्यामुळे एकूणच पवार कुटुंबीय जे सरकार अनेक आली, सरकार अनेक गेली, पार्टीचे 2 भाग झाले, तरी सुद्धा अभेद्य असं राहिलेलं पवार कुटुंबीय जे आहे ते या दुःखाच्या क्षणाला सुद्धा संपूर्ण बारामतीकर त्यांच्या सोबत असताना निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच आज बारामती खऱ्या अर्थानं पोरकी झाली हीच भावना प्रत्येक बारामतीकरांमध्ये पाहायला मिळते. धन्यवाद. या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू. याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून. विजय, साधारण किती वेळात रुग्णालयातून अजित पवारांचं पार्थिव हे बाहेर घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल?